श्री स्वामी समर्थ. कुंभ, वृश्चिक, वृषभ, मिथुन, सिंह आणि कर्क राशींच्या जातकांनो, महान विचारवंत असे सांगतात की जेव्हा एखादी व्यक्ती सतत तुम्हाला त्रास देऊ लागते, तुमची मनशांती हिरावून घेते आणि तुमच्या स्वाभिमानावर वार करू लागते, तेव्हा समजून घ्या की आता वेळ आली आहे स्वतःसाठी उभे राहण्याची. त्या क्षणी तुम्हाला असा मार्ग निवडावा लागतो ज्याचे नियम तुम्ही स्वतः ठरवता. हा संघर्ष तलवारीचा नसतो, तर बुद्धी, संयम आणि धैर्याचा असतो. अनेक वेळा आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभे करते की आपणच गोंधळून जातो. आपण कुणाचे काय बिघडवले होते? तरीही काही लोक का सतत आपल्याला कमी लेखण्याचा, दबाव टाकण्याचा आणि आपला आत्मविश्वास खच्ची करण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी आपण शांत राहतो, कारण मनात आशा असते की कदाचित परिस्थिती बदलेल, समोरची व्यक्ती सुधारेल किंवा काळाच्या ओघात सगळं ठीक होईल. पण वास्तव अनेकदा वेगळं असतं. ज्या दिवशी तुम्ही गप्प राहणे निवडता, त्याच दिवशी समोरची व्यक्ती तुमच्या शांततेला कमजोरी समजू लागते आणि हळूहळू ती शांतता मनाच्या आत खोल जखम तयार करू लागते. अशा तुटलेल्या मनांना पुन्हा उभं करण्यासाठी आजची ही गोष्ट खास आहे. या कथेला सुरुवात एका रहस्यमय वळणाने होणार आहे, कारण खरा खेळ तिथूनच सुरू होतो. ही कथा केवळ एका व्यक्तीची नाही, तर तुमची, माझ्यासारख्या त्या लाखो लोकांची आहे, जे बाहेरून शांत दिसतात पण आतून रोज एक अदृश्य लढाई लढत असतात. रोज कोणीतरी त्यांना दुखावत असतं आणि ते सगळं सहन करत पुढे जात असतात. पण तज्ज्ञ सांगतात की जो सतत तुम्हाला त्रास देतो त्याचा खेळ कधीतरी थांबायलाच हवा, कारण जास्त काळ सहन करणे हे तुमच्या आत्मसन्मानासाठी धोकादायक ठरू शकते. आणि मुख्य विषयाकडे जाण्यापूर्वी एक छोटी विनंती. तुमच्यासाठी असे व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो, त्यामुळे व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा विचार तुमच्या मित्रांपर्यंतही पोचवा. चला तर मग या शक्तिशाली विचाराच्या प्रवासाला सुरुवात करूया. अनेक वेळा आयुष्यात असा एक क्षण येतो जो माणसाला आतून पूर्णपणे हादरून टाकतो. कल्पना करा, रात्रीचा शांत वेळ आहे आणि अचानक तुमची झोप तुटते. मनावर एक विचित्र ताण जाणवतो, डोकं प्रश्नांनी भरून जातं आणि मन पुन्हा पुन्हा विचारू लागतं, मीच हे सगळं का सहन करतोय? काही लोकांना माझ्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याची, माझा आत्मविश्वास कमी करण्याची इतकी हिंमत कुठून येते? बाहेर सर्व काही शांत असतं, पण मनाच्या आत मात्र विचारांचं मोठं वादळ उसळलेलं असतं. त्या क्षणी अंतरात्मा सांगत असते की आता पुरे झालं. दुसऱ्यांच्या इशाऱ्यावर जगणारी कठपुतळी बनून राहायचं नाही. हाच तो क्षण असतो जिथून खऱ्या बदलाची सुरुवात होते, जिथे माणूस स्वतःसाठी ठामपणे उभं राहायला शिकतो. तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती सतत तुमची शांती भंग करते, तुमच्या आत्मसन्मानाला धक्का देते आणि तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करते, तेव्हा समजून घ्या की आता भावनेपेक्षा शहाणपणाने वागण्याची वेळ आली आहे. आता तुम्हाला असा मार्ग निवडायचा आहे जिथे निर्णय तुमच्या विचारांनी होतील, समोरच्यांच्या मर्जीने नाही. पण मनात प्रश्न येतो की ही ताकद आणि धैर्य येणार कुठून? सत्य हे आहे की ती शक्ती कुठे बाहेर नाही, ती नेहमीच तुमच्या आत दडलेली असते. तुम्ही अनुभवलेले दुःख, सहन केलेला अपमान, गाळलेले अश्रू आणि भोगलेले संघर्ष, हेच अनुभव हळूहळू तुमच्यात नवी ताकद निर्माण करतात. जसं कोळसा आगीच्या तापातून हिरा बनतो, तसंच संघर्षातून माणूस अधिक मजबूत बनतो. त्यामुळे जे लोक तुमची शांती, आत्मविश्वास आणि आनंद हिरवून घेतात, त्यांना तुमच्या आयुष्यात कायमचं स्थान देऊ नका. कारण जेव्हा एखादा माणूस पुन्हा जिद्दीने उभा राहतो, तेव्हा त्याला हरवणं कोणालाही सोपं नसतं. तुमची सहनशीलता ही तुमची मोठी ताकद आहे, पण ती कमजोरी नाही. म्हणूनच पुढे मी तुम्हाला असा मार्ग सांगणार आहे, ज्यामुळे कोणतेही भांडण न करता, राग न दाखवता आणि कोणावर हात न उचलता तुम्ही त्या व्यक्तीचा खेळ कायमचा संपवू शकता. तुम्ही पाहाल की हळूहळू तुमची शांतता हीच तुमची खरी ताकद बनते. तुमचा संयम तुमचं प्रभावी शस्त्र ठरतो आणि समोरची व्यक्ती तुमच्या एका साध्या पण अचूक पावलांनीच गोंधळून जाते. हे लक्षात ठेवा की या जगात अनेकदा चांगल्या मनाच्या लोकांनाच जास्त त्रास सहन करावा लागतो,
कारण वाईट लोकांपासून लोक घाबरतात आणि सरळ स्वभावाच्या माणसाचा फायदा घेतात. अनेकदा लोक त्या व्यक्तीलाच त्रास देतात जी व्यक्ती स्वतःच्या मर्यादा स्पष्टपणे दाखवून देत नाही. म्हणून जेव्हा कोणी तुम्हाला दुखवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लगेच रागाने प्रतिक्रिया देण्याऐवजी त्यामागचा हेतू समजून घ्या. कधी तो तुमच्या यशावर जळत असतो तर कधी त्याला वाटतं की तुम्ही कमकुवत आहात. पण या दोन्ही गोष्टी प्रत्यक्षात तुमच्या पराभवाचे चिन्ह नसतात, त्या तुमच्या पुढच्या विजयाची चाहुल असतात. अनेक वेळा समोरच्याला वाटतं की तुम्ही हार मानली आहे, पण त्याच क्षणी तुम्ही नव्या उंच भरारीसाठी स्वतःला तयार करत असता. जगातली सर्वात प्रभावी चाल तीच असते जी शांततेत खेळली जाते, कारण खरा विजय मोठ्याने घोषणा करून नाही तर संयमाने वागून मिळतो. जेव्हा तुम्ही सतत स्पष्टीकरण देणं, रडणं किंवा तक्रार करणं थांबवता तेव्हा समोरचा माणूस अस्वस्थ होतो, कारण त्याला तुमच्या मनात काय चाललं आहे हे समजत नाही. तुमची शांतता त्याच्या अस्वस्थतेचं कारण बनते आणि तुमचं गप्प राहणं हळूहळू त्याच्यासाठी भीतीचं रूप धारण करतं. मात्र फक्त शांत राहणं पुरेसं नसतं, त्यासोबत योग्य आणि विचारपूर्वक पावलं उचलणंही आवश्यक असतं. अशा पावलांमुळे एक दिवस तुम्हाला जाणवते की जो कधी तुम्हाला त्रास देत होता तो आता तितका शक्तिशाली उरलेला नाही. तुमची शांतता हीच एक रणनीती बनते आणि ती हळूहळू समोरच्याची ताकद कमी करत जाते. हे नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा कोणी तुमची मनशांती हिरावून घेतं तेव्हा ती पुन्हा मिळवणं हा सर्वात मोठा विजय असतो. कोणीही व्यक्ती तुम्हाला तेव्हाच त्रास देऊ शकते जेव्हा तुम्ही त्याला तशी परवानगी देता. ज्या क्षणी तुम्ही स्वतःच्या सीमारेषा स्पष्ट करता त्या क्षणी त्याचा खेळ संपायला सुरुवात होते. यानंतर कथा त्या टप्प्यावर पोहोचते जिथे माणूस स्वतःच्या आत दडलेली आग ओळखतो. जेव्हा एखादी व्यक्ती सतत त्रास देते तेव्हा तुमच्या मनात हळूहळू एक शक्तिशाली वादळ तयार होतं, पण समोरच्याला ते कधीच दिसत नाही. त्याला वाटतं की तुम्ही अजूनही पूर्वेसारखेच घाबरलेले आहात, पण त्याला हे माहीत नसतं की शांत राहणारा माणूसच खरा खेळाडू असतो, कारण ती योग्य वेळ येईपर्यंत स्वतःला तयार करत असतो आणि जेवढं त्याने सहन केलं असतं तेवढाच तो अधिक मजबूत बनलेला असतो. शेवटी तो क्षण येतो जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचा संपूर्ण खेळ संपवण्याची ताकद मिळवता. त्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे समोरच्याचा भ्रम तोडणं, कारण अनेकदा त्यांची सर्वात मोठी ताकद ही असते की त्यांना वाटतं तुम्ही त्यांच्याशिवाय काहीच करू शकत नाही. पण ज्या क्षणी तुम्ही स्वतःची क्षमता दाखवता आणि हा भ्रम मोडता त्या क्षणी समोरचा माणूस आतूनच खचून जातो. सर्वात प्रभावी चाल ती असते ज्यामध्ये तुम्ही समोरच्या व्यक्तीला स्पष्टपणे जाणून देता की आता तुम्ही त्यांच्या नियंत्रणात राहिलेले नाही. जो माणूस तुम्हाला सतत त्रास देतो तो प्रत्यक्षात तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला माहीत असतं की कोणत्या शब्दांनी तुम्ही चिडाल, कोणत्या कृतीने तुम्ही दुखवाल आणि कोणत्या प्रसंगात तुम्ही अस्वस्थ व्हाल. जोपर्यंत तुम्ही त्याच्या प्रत्येक कृतीवर लगेच प्रतिक्रिया देता तोपर्यंत जणू तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल त्याच्या हातात असतो. पण ज्या क्षणी तुम्ही त्याच्या प्रत्येक प्रयत्नाकडे शांतपणे पाहता, हलकंसं स्मित करता आणि त्याच्या अपमानाकडे पूर्ण दुर्लक्ष करता त्या क्षणी त्याचं ते नियंत्रण आपोआप संपून जातं. त्याला हळूहळू जाणू लागतं की तुम्ही आता त्यांच्या प्रभावातून मुक्त होत आहात. तुमची ही शांत स्थिरता त्याला आतून अस्वस्थ करते, कारण ज्या गोष्टीने तुम्ही आधी दुखावत होता त्याच गोष्टी आता तुम्हाला हलवतही नाहीत हे पाहून तो गोंधळून जातो. हीच तुमच्या विजयाची पहिली पायरी असते. त्यानंतर दुसरी महत्त्वाची चाल म्हणजे अंतर ठेवण्याची. जो माणूस तुमच्या आयुष्यात सतत हस्तक्षेप करतो किंवा तुमची स्वातंत्र्य हिरावून घेतो त्याच्यापासून शांतपणे दूर जाणे हेच सर्वात प्रभावी उत्तर असते. अनेकदा आपण समोरचा बदलण्याची आशा ठेवून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण तो त्याचाच फायदा घेऊन आपल्याला आणखी त्रास देतो. त्यामुळे कोणताही वाद न घालता, कोणतीही कटुता न ठेवता शांतपणे अंतर निर्माण करणं आवश्यक असतं. आधी त्याला खात्री असते की तुम्ही नेहमी उपलब्ध राहाल, पण जेव्हा तुम्ही अचानक दूर जाता तेव्हा त्यालाच असुरक्षित वाटू लागते. त्याला भीती वाटते की कदाचित तुम्ही कायमचे दूर जाल. हा मानसिक दबाव त्याला स्वतःच्या वागण्याचा विचार करायला भाग पाडतो. एकदा का तुम्ही हे अंतर निर्माण केलं की पुढची चाल म्हणजे स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करणं. ज्या दिवशी तुम्ही तुमची ऊर्जा समोरच्याच्या चुका मोजण्यात
घालवण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर खर्च करायला सुरुवात करता, त्या दिवशी त्याच तुमच्यावरच नियंत्रण पूर्णपणे संपतं. कारण जो तुम्हाला त्रास देतो त्याचा खरा हेतू तुम्हाला तुमच्या धैर्यापासून दूर ठेवणं हा असतो. पण जेव्हा तुम्ही तुमच्या आरोग्याकडे, तुमच्या कामाकडे आणि तुमच्या आवडीच्या गोष्टीकडे लक्ष देता, तेव्हा तुमच्यात नवीन ऊर्जा निर्माण होते. तुमचं यशच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठं उत्तर ठरतं. जो तुम्हाला कमकुवत बनवू पाहत होता, तोच तुम्हाला पुन्हा उभं राहताना आणि आनंदाने जगताना पाहून आश्चर्यचकित होतो. त्याला हे स्वीकारणं कठीण जातं की इतका त्रास सहन करूनही तुम्ही अधिक मजबूत कसे झालात. आणि शेवटी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्यासमोर निडरपणे उभं राहणं. जेव्हा कोणी खोट्या गोष्टी पसरवून तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा त्याच पद्धतीने उत्तर देण्याची गरज नसते. फक्त शांतपणे आणि आत्मविश्वासाने उभं राहा आणि त्याला जाणू द्या की त्याचा प्रभाव आता तुमच्यावर उरलेला नाही. या शांत आत्मविश्वासात इतकी ताकद असते की समोरच्याचा उरलेला धीरही कमी होतो. कारण जेव्हा त्याला कळतं की त्याच्या शब्दाचा किंवा कृतीचा तुमच्यावर काहीच परिणाम होत नाही, तेव्हा त्याची ताकद आपोआप संपते. शत्रूवर विजय मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याला तुमच्या आयुष्यात किंमतच न देणे. ज्या क्षणी तुम्ही त्याच्याकडे लक्ष देणं थांबवता, त्या क्षणी तो स्वतःच्या खोटेपणातच अडकून पडतो आणि तुमची वाटचाल मात्र अधिक मजबूत होत पुढे जात राहते. तुमच्या आत्मविश्वासाची ही झलक दिसू लागली की पुढची चाल आपोआप घडू लागते. ती म्हणजे आपल्या कर्तृत्वाने उत्तर देणे. जो माणूस तुम्हाला सतत त्रास देतो त्याची आतली इच्छा अशीच असते की तुम्ही अपयशी व्हावे, तुमची वाटचाल थांबावी आणि लोकांच्या नजरेत तुमची किंमत कमी व्हावी. पण जेव्हा तुम्ही त्या वेदनेलाच शक्तीत बदलता आणि शांतपणे तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करून मोठे यश मिळू लागता, तेव्हा तुम्ही त्यांच्या कल्पनेच्या खूप पुढे निघून जाता. एक शब्दही न बोलता आपल्या कामगिरीने उत्तर देणे हीच सर्वात प्रभावी चाल असते. कारण कृती नेहमी शब्दापेक्षा मोठ्याने बोलते. जेव्हा लोक तुमच्या प्रयत्नाची दखल घ्यायला लागतात आणि तुमची प्रशंसा करू लागतात, तेव्हा तुम्हाला कमी लेखणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या वागण्याची लाज वाटू लागते. त्याने जे अडथळे तुमच्यासमोर उभे केले होते, त्याच अडथळ्यावर पाय ठेवून तुम्ही यशाची इमारत उभी करता आणि हे दृश्य पाहून तो आतून खचतो. कारण शब्दांनी दिलेला धक्का तो आयुष्यभर विसरत नाही. या टप्प्यावर आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडते, ती म्हणजे स्वतःचे मूल्य वाढवणे. जो कधी तुम्हाला गृहीत धरत होता किंवा तुमच्या अस्तित्वाला कमी लेखत होता, तो आता तुमच्या दूर जाण्याची भीती बाळगू लागतो. स्वतःचे मूल्य वाढवणे म्हणजे आपल्या वेळेची, विचारांची आणि अस्तित्वाची किंमत ओळखणे. जेव्हा तुम्ही प्रत्येकासाठी नेहमी उपलब्ध राहणे थांबवता आणि स्वतःच्या आत्मसन्मानाला प्राधान्य देता, तेव्हा लोकांना तुमची खरी किंमत समजू लागते. यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यातील मर्यादा निश्चित करणे. कोणाला किती जवळ येऊ द्यायचे आणि कोणती वागणूक स्वीकारायची हे नियम तुम्ही स्वतः ठरवायला शिकलात की परिस्थिती बदलते. जेव्हा समोरच्या व्यक्तीला समजते की तुम्ही आता सर्व काही सहन करण्यापैकी नाही तर स्वतःचे नियम ठरवण्यापैकी आहात, तेव्हा तो आपोआप मागे हटतो. तुमच्या आयुष्याच्या सीमारेषा मजबूत असतील तर कोणीही सहजपणे तुमची मनशांती भंग करू शकत नाही. आणि शेवटी येते अंतिम आणि सर्वात कठोर चाल. जर एखादी व्यक्ती तुमचा सन्मान करत नसेल तर तिला तुमच्या आयुष्यातून कायमचे दूर करण्याचा निर्णय घ्या. हा मार्ग भांडण्याचा किंवा सोडाचा नसतो, तर आत्मसन्मान जपण्यासाठी घेतलेला ठाम निर्णय असतो. जी व्यक्ती वर्षानुवर्षे तुमच्या भावनाशी खेळत राहिली, वारंवार संधी देऊनही स्वतःमध्ये बदल घडू शकली नाही, अशा व्यक्तींसाठी तुमच्या आयुष्यात जागा ठेवण्याची गरज नसते. जेव्हा तुम्ही मनापासून ठरवता की ही व्यक्ती आता माझ्या आयुष्याचा भाग नाही, तेव्हा तिचे शब्द किंवा कृती तुमच्यावर परिणाम करणे थांबवतात. स्वतःची शांती आणि स्वाभिमान टिकवण्यासाठी अशा नकारात्मक लोकांपासून दूर राहणे ही सर्वात शहाणी आणि अंतिम चाल असते. मित्रांनो, हा विचार तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला नक्की पाठिंबा द्या आणि अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून जोडलेले रहा. धन्यवाद.